बघा, नमस्कार. मी सगळ्यांना धन्यवाद मानते. माझे मिस्टर आजारी होते. आजकालची मुलं आई वडिलांना विचारत नाही, काय किती बी हे झालं तरी विचारत नाही. तर ह्या जागेवर मला नंददीप चाळ काय ह्या लोकांनी मला मदत करून माझ्या नवऱ्याला प्रयत्न लय केला वाचवायचा, पण माझे मिस्टर काय वाचले नाहीत. या राजू नगर आहे, मी लय मोठी मदत केलेली आहे मला. पण मी असे विचार केला, मी दोघं नवरा बायकोनी का ह्या जन्मी त्याचं काय करू शकलो नाही, तर पुढल्या जन्मी त्याच्या पोटी येऊन जे काही केलं असेल ते फेडू. ऐकलं, आज मुलगा नाही झाला, पण त्या मुला जागेवर तो मुलगा होऊन मला आज एवढं केलेलं आहे मदत, ते विचारायची बाहेर. जन्मते तर मुलगा नाही करू शकला, एवढं राजू नगराने मदत केलेली आहे. मी म्हणते 7 जन्मी हा मुलगा सगळ्या आईबापाला भेटावा, असा ही माझी विनंती आहे. आणि जे तुम्ही लोक लग्नात तुम्ही मदत जी करता, पाकिटं भरता, तर ही पाकिटं तसं भरू नका. ज्याला वेळ पडते त्यांना तुम्ही मदत करा, ते तुमच्या उपयोगाला येतील. दुसरी गोष्ट, हे राजूने माझ्यासाठी एवढी मदत केलेली आहे, मी धन्यवाद करते त्याची. आई म्हणून नाही धन्यवाद करत, एक कोणतरी मावशी म्हणून धन्यवाद करते, पण माझा मनापासून त्याला आशीर्वाद आहे, लय मोठा व्हावा आणि त्याचा विजय व्हावा, हीच माझी अपेक्षा आहे. खरं सांगायला मला असं वाटतं, थोडं मन पण भरून आलं की जे आनंदा सूर्यवंशी आहेत, आमचे काका बाबा, ते शिवजयंतीच्या दिवशी त्यांना डिस्चार्ज दिला, मात्र दुसऱ्या दिवशी त्यांचं निधन झालं. आम्ही खूप आटोकाटीने सगळ्यांनी प्रयत्न केले, मी कुणाचा असं नाही म्हणत, पण प्रत्येकाने आपापल्या परीने प्रयत्न केला. आणि मी सर्व लोकांना एक विनंती करू इच्छितो की आपण जेव्हा लग्न कार्य असतं त्यावेळेला ज्या प्रकारे पॅकेट घेऊन जातो, म्हणजे प्रेझेंट पॅकेट घेऊन जातो, आता तुम्ही जर कोण आजारी असेल त्यावेळेला त्यांना फळं वगैरे घेऊन जाण्यापेक्षा काही परिस्थिती एवढी बिकट असते की त्यांना आर्थिक मदतीची गरज असते, अशा वेळेला तुम्ही पैशाची पाकिटं घेऊन जावा, आर्थिक मदत त्यांना करा. कारण गेल्यानंतर सगळेच चांगला होता बोलतात, पण जेव्हा माणूस हयात आहे त्यावेळेला त्याच्याशी पाठीशी उभा राहावा. सगळे नातेवाईक वगैरे नंतर येतात, पण त्यापेक्षा जेव्हा माणूस हयात असतो त्यावेळेला जाऊन त्याच्या घरच्यांना मदत करा, हीच एक माझी सगळ्यांना विनंती आहे. कारण शिवजयंती होती ज्या दिवशी त्यांना डिस्चार्ज दिला, आणि माझ्याबरोबर आपले मित्र माझे संजय निराळे देखील होते. त्यावेळेला आम्ही प्रयत्न केला की ते घरी आणून ते चांगले होतील असं आम्हाला वाटलं. मला असं मी शिवजयंतीला कुठेच सगळीकडे निमंत्रण असताना कुठे गेलो नव्हतो. मला असं वाटलं की हीच माझी खरी शिवजयंती होती की कुठल्या तरी एक आजारी रुग्णाला चांगलं करून घरी आणणं. परंतु दुर्दैव की त्या दुसऱ्या दिवशी त्यांचा मृत्यू झाला. चला, जे झालं ते झालं, पण सगळ्या मुलांना विनंती आहे की बाबांनो, आपल्या आईवडिलांना नीट सांभाळा, आपल्या आईवडिलांची काळजी घ्या. स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी. जर तुम्ही किती श्रीमंत असाल, किती पैसे कमाल, पण आई वडील तुम्हाला पुन्हा मिळू शकत नाहीत. म्हणून पुन्हा एकदा सगळ्यांना विनंती करतो, आपल्या आई वडिलांना सांभाळा. धन्यवाद.